ठाणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तुफान कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून नागरिकांचे हाल सुरू आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. माजीवाडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रामधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत. याचा मोठा फटका ठाण्यातील गणेश मूर्तिकारांनाही बसला आहे. अनेक गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने त्या पूर्णतः जलमय झाल्या. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेश मूर्तींचे झालेले नुकसान पाहून मूर्तिकारांना अश्रू अनावर झाले. एवढं नुकसान झालंय. काल सकाळपासून पाऊस पडतोय. कोणी इकडे येऊन बघत नाहीयेत. नगरसेवक आहेत, एवढे सगळे आहेत, पण कोणी इथे येऊन बघत नाहीये ना कसलं सहकार्य करत आहे. एवढं नाल्याचं पूर्ण पाणी बाहेर आलंय. नाला सफाई करत नाहीत, काय नाही. काय करायचं आता? गणपतीला फक्त अवघे 7 दिवस राहिलेत. 7 दिवसात हे एवढं सगळं नुकसान झालंय. आता कसं काय करायचं हेही सुचत नाहीये आम्हाला. आमची एवढीच मागणी आहे, जेवढं आमचं नुकसान झालंय तेवढं थोडंफार तरी निदान का होईना येऊन बघावं तरी, की बाबा काय झालंय. इथे एवढे सगळे मोठमोठे गणपती पाण्याखाली गेले. तुम्ही येऊन एक काल आले टीएमसीला, आम्ही कळवलं. काल आलेत, आज सकाळी येतो म्हणाले, कोण आलं नाही, काय नाही, बघितलं नाही, काही नाही. की काय बाबा प्रयत्नही केला नाही की कुठून तरी पाणी काढूया, काय करूया, काहीच नाही.